नाशिकमध्ये 10 दिवसांपासून खरं तर सुरू असलेल्या सिटी लिंकच्या संपात फूट पडल्याचं सध्या समोर येत आहे। रात्रीच्या वेळी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी 10 बसेस डेपोतून बाहेर सुद्धा काढल्यात। वेतन रखडल्यानं सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला खरं तर आपण पाहतोय आणि आतापर्यंतचा जास्त काळ लांबलेला हा संप आहे आणि संपाची ही 8वी वेळ आहे आणि उर्वरित संपकरी तपोवन बस डेपोतच असल्याचं पाहायला मिळत आहे। दिवसाला 40 लाखांहून अधिक रुपयांचं खरं तर या संपामुळे नुकसान सुद्धा झाल्याचं समोर आलंय आणि सिटी लिंक प्रशासनाकडून कंत्राटदार वर कारवाई कधी होणार असा सुद्धा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय खरं तर 10 दिवसांपासून हा संप सुरू आहे, मात्र या कुठेतरी संपामध्ये फूट पडल्याचं समोर येत आहे। खरं म्हणजे गेल्या 10 दिवसांपासून हा सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपाच्या दरम्यान काल रात्रीच्या वेळेला युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी 10 बसेस या तपोवन बस डेपोतून बाहेर काढलेले आहे आणि त्या शहरातील विविध भागांमध्ये जाऊन प्रवाशांची जी सेवा आहे ते बजावत आहे। मात्र उर्वरित जे संपकरी आहे ते तपोवन बस डेपोमध्येच आहे। वेतन रखडल्यानं या सगळ्या संपाची हाक देण्यात आलेली होती। प्रशासनाकडनं या सगळ्या संपकऱ्यांची दखल घेण्यात आली, मात्र कंत्राटदाराकडनं जे मिळणारं वेतन आहे ते अदा केलं जात नाहीये आणि त्यामुळे संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे। त्यामुळे एकूणच गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराच्या माध्यमातून वेतन अदा केल्याची माहिती मिळते आणि त्याचपैकी 10 कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळेला तपोवन बस डेपोतून बसेस बाहेर काढलेल्या आहे आणि त्या शहरातील विविध भागात जात आहेत। त्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडल्याचं यावेळेला आपल्याला एकंदरीतच दिसून येत आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।